हाय हॅलो नमस्कार, मी निशा. माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोळी. पोळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पुरणाची पोळी. तर मी पुरणाची पोळी नाही दाखवणार आहे तुम्हाला. मी आज तुम्हाला दाखवणार आहे खव्याची पोळी. तेवढीच खुसखुशीत, खमंग आणि टेस्टी, 8 दिवस टिकणारी. तेही घेऊन जाऊ शकता. कोणी आलं तर वेगळं काही स्वीट डिश म्हणूनही तुम्ही बनवू शकता. तर जास्त बडबड न करता डिरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, तुम्हाला मी साहित्य आणि रेसिपी पाहू शकता. इकडे कढई गरम करायला ठेवली आहे आणि ती कढई छान गरम झाली की त्याच्यात मी अर्धा किलो खवा टाकून घेतलाय. तुम्हाला हवा तेवढा खवा कमी किंवा जास्त करू शकता. मी अर्धा किलोच्या पोळ्या बनवणार आहे म्हणून मी अर्धा किलो खवा घेतलाय. स्पॅच्युलाच्या मदतीने तो असा फोडून घ्यायचा आहे. जशी जशी उष्णता त्याला लागेल तसं तसं तो मेल्ट व्हायला चालू होतो आणि छान असा एक जीव करायचा आहे. सतत हलवत राहायचंय, नाहीतर खवा खाली डागण्याची शक्यता असते. मग तो चांगला वास येणार नाही, करपट वास येईल. आणि बघू शकता 5 ते 10 मिनिटातच खवा आपला असा छान असा तांबूस रंगावर भाजलेला आहे. तो ओळखायचा कसा, तर असा एक जीव गोळा होतो. मी गॅस बंद करून टाकते आणि एका बाउलमध्ये तो मी थंड करायला ठेवलाय आणि बघू शकता थंड झाल्यावर किती मोकळा झालाय आपला खवा. या स्टेजला त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घातली आहे. तुम्हाला साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता मी त्याच्यात 1 चमचा विलायचीची पावडर टाकते. तुम्ही जायफळही घालू शकता. आणि छान असं हाताच्या मदतीनेच मी त्याला एकजीव करून घेणार आहे. छान एकजीव झालंय आणि आता ह्याला आपण आहे ना झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे. म्हणजे साखर, विलायची पावडर हे सगळे फ्लेवर एकत्र होतात. आणि आता आपण पीठ मळायला घेऊ. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे तेल घेतलंय. तेल कच्चच घ्यायचंय, कुठेही कडकडीत गरम करून घ्यायचंय किंवा मोहन घालायचं नाही आपल्याला. तर एक पसरट भांड घेतलंय, त्याच्यात मी हे गव्हाचं पीठ घालून घेतलंय आणि या स्टेजला मी चिमूटभर मीठ घालणार आहे. ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे आपण 2 चमचे तेल घेतलेलं कच्चं ते घालायचंय आणि हाताच्याच मदतीने आपल्याला हे सगळं पिठाला चोळून घ्यायचंय. सगळं एकजीव करायचंय, नाहीतर मग ते मीठ कुठे लागतं कुठे लागत नाही. आणि थोडं थोडं करून पाणी घालायचंय. एकदम पाणी घालू नका, नाहीतर मग पीठ पातळ होईल. पीठ घट्टही करायचं नाहीये आणि पातळही करायचं नाहीये. आपण पुरणपोळीला करतो तसं पीठ करायचंय आपल्याला. कोणी ह्याच्यात मैदाही घालतं. मैदा घालायचा असेल तर अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्या. पूर्ण मैदा घेतला तरीही काही हरकत नाही. थोडं थोडं करून पाणी घालून मी एकाच हाताने पीठ मळून घेतलंय. बघू शकता छान असा गोळा तयार झालाय. आता परत एकदा मी 1 चमचाभर तेल घातलंय ह्याच्यामध्ये आणि पीठ एकजीव करून घेतलंय. तर बघू शकता छान असा गोळा तयार झालाय. तोही गोळा मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पीठ आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचंय, म्हणजे पोळ्या छान येतात. पीठही छान मळून आपलं 10 मिनिटं झालेले, तेही छान रेस्ट झालंय, भिजलंय चांगलं. इकडं सारणही आपलं तयार आहे. आता आपल्याला बनवायचे आहेत पोळ्या. इकडं कोरडं पीठही मी गव्हाचं घेतलंय. चला तर मग आपण पोळी लाटायला घेऊ. इकडे मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलाय गॅसवरती. मी लोखंडाचा घेतलाय. तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकता, ॲल्युमिनियमचा घेऊ शकता किंवा बिडाचा घेऊ शकता. कुठलाही आपल्याकडे जो असेल तो. आता मी पीठ परत एकदा छान असं मस्त मळून घेतेय. मळून मळून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होतं आणि छान अशा पोळ्या होतात. तर बघू शकता मी कोरडं पीठ थोडंसं हाताला घेतलंय आणि पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. छोटा घ्या, छोटी पोळी होईल. मोठा गोळा घ्या, मोठी पोळी होईल. काहीच हरकत नाही, आपल्याला आवडेल एवढा गोळा घ्यायचा आहे. मी एका लिंबा एवढा गोळा घेतलाय, त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलंय आणि मी आहे ना पुरी एवढं त्याला लाटून घेणार आहे. बघू शकता, तुम्हाला व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे पुरी एवढं पीठ लाटून घेतलंय आणि त्याच्यावरती आहे ना मी सारण घालणार आहे. मी आता दाखवल्याप्रमाणे हाताची जी ऍक्शन आहे तसं तुम्ही त्याची वाटीही बनवून घेऊ शकता. कोणी वाटी बनवतं, मी अशाच पोळ्या बनवून घेते कारण की सारण सगळीकडे पसरतं. वाटी बनवून घेतल्यावरही सारण पसरतं, पण मला असं सोपं वाटतं. तर बघू शकता सारण भरपूर घातलंय मी त्याच्यामध्ये. आता आपण मोदक कसा सील पॅक करतो तसं चारी बाजूनी पीठ गोळा करत यायचंय आणि छान असं सील करून घ्यायचंय आपलं पिठाचा गोळा, जेणेकरून आपलं पोळीतलं सारण बाहेर येणार नाही. आणि असं गोल गोल फिरवून आहे ना
त्याचं तोंड पॅक करून घ्यायचं. वरचा गोळा खूप जास्त झाला असेल तर तो काढूनही घेतला तरी काही हरकत नाही, नाही तर तिथल्या तिथं दाबून घेतला तरी काहीच हरकत नाही. मस्त असं कोरड्या पिठात गुळून घ्यायचा आपला गोळा आणि हाताच्या मदतीने थोडस प्रेस करायचं जेणेकरून सारण काठापर्यंत पोचतं, सगळीकडे सारखं पोचतं. तवाही गरम होतोय, मी गॅसची फ्लेम वाढवलीये कारण की तवा खूप जाड आहे माझा, तापायला उशीर लागतो म्हणून. आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. कुठेही जास्त जोर लावायचा नाही, कडेकडेने लाटायची म्हणजे पोळी खूप छान होते. हव्या त्या आकाराची, हव्या त्या साईजची तुम्ही पोळी लाटू शकता. मी जेवढा गोळा घेतला तेवढी पोळी लाटून घेतेय. बघू शकता पोळी ही खूप छान अशी आपली गोल गोल फिरवत तयार झाली. बघू शकता किती छान पोळी दिसती, काठापर्यंत पसरलेलं सारणही छान दिसतंय. तवाही आपला छान तापलाय. या स्टेजला आपल्याला काय करायचंय तर पोळी छान भाजून घ्यायची. तर चला आपण आता जास्त बडबड नाही करायची, पोळी लाटायची आणि भाजून घ्यायची. तर आता तवा छान तापलाय. आता आपल्याला लावायचं ह्याला तूप. तूप आवडत असेल तूप लावा, तूप आवडत नसेल तेल लावा, काहीच हरकत नाही, काहीही लावलं तरीही चालतं. तर मी पोळी टाकून घेतली थोडस तव्याला तूप लावून. आणि बघू शकता आपल्या गृहिणींना रोज आपण स्वयंपाक करतो म्हणजे लक्षात येत असते की खालचा भाग भाजलाय की नाही भाजलाय. तर अंदाज घेऊन वरचा भाग थोडासा ड्राय झाला की आपली पोळी आपण उलट पालट करून घ्यायची. छान अशी खरपूस भाजून घ्यायची. बघू शकता लगेचच समजतं की आपली खालची बाजू भाजलेली आहे. या स्टेजला आपण पोळी उलटी करून घ्यायची. माझ्या कडून कालथ्याचा धक्का लागल्यामुळं ती पोळी थोडीशी फुटली. तर तुम्ही असं करू नका, छान अशी उलटी करून घ्या म्हणजे मग पोळी मस्त फुगते. बघू शकता दुसऱ्याही बाजूनी 2-3 मिनिटातच पोळी खरपूस अशी भाजलीये. कलर किती सुंदर दिसतोय, लगेचच खाण्याची इच्छा होती. या स्टेजला तूप लावून घ्यायचं आपल्याला भरपूर असं. तूप नाही आवडत तेल लावा, ते बटर लावा, काहीही लावा, काही हरकत नाही. बघा छान अशी फुगता फुगता पोळी राहिलीये कारण की आपलं उलटनं त्याला लागलेलं आहे म्हणून. आणि इकडे 2 ते 3च मिनिटात आपली पोळी भाजून खरपूस अशी रेडी झालीये. मग मस्त दिसतीये ना पोळी. चला तर मग मी अजून एक पोळी तुम्हाला बनवून दाखवते. तेवढ्याच आकाराचा मी परत एकदा एक गोल असा पिठाचा गोळा घेतलाय. त्याला पहिल्याच पोळीप्रमाणे मी पुरी एवढं थोडस लाटून घेतलंय. आणि तुम्ही पुरणपोळ्या सुद्धा अशा प्रकारे करू शकता की एवढं लाटून घ्यायचं, मग त्याच्यात सारण घालायचं आणि चारी बाजूनी सील करायचं. बघू शकता मी अजून एकदा भरपूर असं सारण दुसऱ्याही पोळीत भरून घेतलंय आणि त्याला आपला मोदक बनवतो तसा मोदकासारखं सील करून घेतलंय हाताच्या मदतीने. हलक्या हाताने हे सगळी प्रोसेस करायची, नाही तर सारण सगळं बाहेर येईल आणि आपल्या पोळ्या फुटतील तव्यावर गेल्यानंतर. परत एकदा कोरडं पीठ लावून घ्यायचं आपण त्याला आणि छान असं सरसरीत अशा लाटून घ्यायच्यात आपल्याला पोळ्या. या पोळ्या तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता, 8 दिवस टिकतात. तुम्ही या पोळ्या पाहुणे आले किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनला किंवा असंचही ब्रेकफास्टला सुद्धा ह्या पोळ्या खाऊ शकता. खूप छान, खूप टेस्टी लागतात या पोळ्या. 8 दिवस टिकतात म्हणजे काहीच प्रश्न नाही की आपण करून ठेवल्यात आणि वेळेवर तूप लावून गरम करून दिल्या तरी खूप छान लागतात या पोळ्या. बघू शकता दुसरी ही पोळी आपण तयार करून घेतली. ती ही पोळी खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत. ती ही पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते. आणि विशेष म्हणजे करायलाही वेळ लागत नाही. पण हो, खावा आता मार्केटमध्ये भेसळयुक्त मिळतो, तर त्याची थोडी काळजी घेऊनच तुम्ही खावा. जिथं चांगला मिळतोय तिथून खात्री करून खावा वापरा. मी तर माझ्या गावाकडून खावा आणलेला आहे त्याच्यामुळं काही भेसळचं काही टेन्शन नाहीये. बघू शकता ही सुद्धा पोळी आपण अशी खरपूस तूप लावून भाजून घेणार आहोत. आणि मी करतीये पोळ्या आणि पोळ्या भाजतीये तर घरभर सुगंध दरवळतोय. कधी एकदा गरमागरम पोळी खाईल असं होतंय. मुलं सुद्धा आवडीने ही पोळी खातात, नाही म्हणत नाही. जसं की
काही मुलं पुरणपोळी नाही म्हणतात, काही मुलं सांजेची पोळी नाही म्हणतात. तसं ही पोळी तुम्ही करून पहा, मुलं नाही म्हणणार नाहीत. आणि बघू शकता ही पोळी सुद्धा आपली खरपूस भाजून तयार झालेली आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला आणि ती सुद्धा मी काढून घेतली. अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये माझ्या 3 पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. मग व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का? बघू शकता काठापर्यंतच चांगलं अं, सारण पसरलेलं आहे, की नुसतंच पिठाचा गोळा दिसत नाहीये. आणि एवढ्या पोळ्या तयार झाल्यात मस्त अशा, बघूनच तोंडाला पाणी सुटतील असं मी तुम्हाला दाखवते. आणि मला काही मोह आवरत नाही. मी आता तुम्हाला थोडीशी खाऊनही दाखवणार आहे. तर माझे एक्सप्रेशन बघूनच तुम्हाला लक्षात येईल की पोळी किती छान झाली. मग जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. एन्जॉय.